Next question, question number 4. Okay. In the following table, data of the transport means used by students in 8th standard for communication between home and school is given. Data is subdivided bar. Draw a subdivided bar diagram to show the data. काय सांगितलं का क्वेश्चन मध्ये? व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला टेबल दिलेलं आहे. एक टाउन, काही टाउनची नावं दिलेत बघा. पैठण, येवला, शहापूर. These are the names of towns and these are the means of communication. The students by which means they travel toward the school. स्कूल कडे जात असताना बाळा कशाने जातात ते सांगितलेलं आहे. म्हणून मीन्स ऑफ कम्युनिकेशन ना, दळणवळण म्हणतात त्याला. म्हणजे कशा प्रकार कोणतं व्हेकल वापरून जातात. सायकलने जाणारे स्टुडंट्स आहेत, बस किंवा ऑटोने जाणारे काही स्टुडंट्स आहेत, ऑन फूट म्हणजे काही जवळची मुलं जर असतील तर ती पायी चालत जाणारी आहे. असं तुम्हाला टेबल दिलेलं आहे. इथे बघा आपल्याला सब डिवायडेड बार करायचं आहे, पण त्यामध्ये 3 गोष्टी आहेत. इथे बघा, सायकल, बस अँड ऑटो, ऑन फूट आणि आपण यांचं सगळ्यांना टोटल करून काढलं. यांची टोटल केली, यांची टोटल केली आणि यांची. हा एक आपण स्वतः करून घ्यायचा आहे. टोटलचा कॉलम आपल्याला स्वतःला लिहावा लागणार. ऑलरेडी आपण सब डिवायडेड बार कसा फाइंड करता ते दाखवलेलं आहे तुम्हाला. आता इथे बघा, एकाच बारचे 3 पार्ट करायचे. बघूया कसं नेमकं करायचं. ग्राफ पेपर घ्यायचं. हॉरिझॉन्टल जो ऍक्सिस आहे तो एक्स ऍक्सिस, व्हर्टिकल ऍक्सिस त्याला आपण वाय म्हणतोय. 2 सेंटीमीटर आहे. हे 1 सेंटीमीटर, हे 1 सेंटीमीटर, टोटल 2 सेंटीमीटर मार्किंग करा. हे 2 सेंटीमीटर, हे 2 सेंटीमीटर, हे 2 सेंटीमीटर. कारण 1 सेंटीमीटर मध्ये गॅप ठेवता येईल तुम्हाला. सगळीकडे 1 सेंटीमीटर गॅप ठेवते. इथे पैठण, येवला आणि शहापूर. टाउन्स, नेम्स ऑफ टाउन दिलं तरी चालेल किंवा टाउन्स. स्केल दिले बघा. स्केल ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 500 स्टुडंट्स. 500 म्हणून 5,000, 1,500, 2,000 म्हणजे 500च्या डिफरन्सने लिहित जायचं. 500चा डिफरन्स यायला पाहिजे. मॅक्झिमम बघा किती आहे, 5,000 आहे ना. मॅक्झिमम 5,000 आहे. ऍडिशन बघा, टोटल बघायचं. मॅक्झिमम 5,000 आहे. व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. आता इथे नंबर ऑफ स्टुडंट्स. हा ओरिजिन पेपर आखून झालेला बघा. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, ओरिजिन. दीज आर द नेम्स ऑफ टाउन आणि दीज आर नंबर ऑफ स्टुडंट्स. ओके, नाउ आय एम गोइंग टू ड्रॉ द ग्राफ. सी हियर, व्हॉट इज द टोटल ऑफ पैठण टाउन. पैठण या टाउनची जर आपण सगळ्यांची ऍडिशन केली तर 5,000 येते बघा. म्हणून पहिल्यांदा 5,000चा एक ग्राफ काढून घेतला. जरा 5,000. दुसरा कोण होता बघा, येवला. किती आहे बघा टोटल, 3,000चा काढला बघा. टोटल पहिला काढूया. आणि नंतर बघा शहापूरचं किती आहे, 2,250. आता तुम्ही बघा व्यवस्थित लक्ष द्यायचं काय बोलतोय मला सांगा. इथे 2,000 आहे, इथे 2,500 आहे. एक लक्ष येते का बघा मी काय बोलतोय बघा. टोटल अशा लाईन किती आहेत मला सांगा. आता आपण इथे विचार केला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा 10 लाईन्स आहेत म्हणजे 10 मिलीमीटर. मला सांगा इथे बघा आहे 2,000 आणि इथे आहे 2,500. हाच टॉपिक इथे दाखवतोय मी तुम्हाला. टोटल लाईन्स किती आहे बघा. लाईनची व्हॅल्यू मी कशी काढतो बघा. टोटल लाईन्स किती आहे 10, बरोबर आहे. टोटल लाईन्स किती आहे, पण मला सांगायचं डिफरन्स किती आहे. इथे 2,000 आहे, इथे किती आहे 2,500. मला सांगायचं डिफरन्स किती आहे सांगा 500. 500 वाढत चालले ना. स्केल किती आहे 500 आहे ना. मग त्या स्केलला लाईन्स किती आहे सांगा. इथे 10 लाईन्स आहे ना. मग 10 ने डिवाइड करायचं. 0 ला 0 कॅन्सल होईल. एका लाईनची व्हॅल्यू येणार 50. म्हणजे एक लाईन गेलं इथे बघा, एक लाईन गेलं की 50. 2 लाईन गेला की किती होणार 100. 3 लाईन गेला की 150. 4 लाईन गेला की किती होणार 200.
आणि 5 लाईन गेलं की किती येणार 250. कळलं का काय बोलतोय? परत एकदा स्केल किती आहे 500 आहे की नाही. मला सांगा यात प्रत्येक सेंटीमीटर मध्ये मिलीमीटर किती असतात म्हणजे अशा लाईन किती असतात 10 म्हणून 10 ने डिवाइड केलं 0 कॅन्सल केला मग एका लाईनची व्हॅल्यू किती आली 50 म्हणजे एक लाईन पुढे गेलं की 50 होणार 2 लाईन गेलं की 100 50 वाढत जाणार 3 लाईन गेलं की 150 4 लाईन गेलं की 200 आणि 5 लाईन गेलं 5th लाईन गेलं की ना 1 2 3 4 5th लाईन तुम्ही गेलात ना की आपोआप 250 येणार म्हणजे बघा 200 आणि 250 म्हणजे इथे बघा गेलं ना 2250. समजा तुम्हाला 2300 असतं असतं अजून एक लाईन जायला पाहिजे म्हणजे एका लाईनची व्हॅल्यू 50 असल्यामुळे हे तिथे आलं. या दोघांच्या बरोबर मध्ये कितवी लाईन येणार सांगा 5th लाईन येणार. अशा प्रकारे ही लाईन बाग इथे पर्यंत आलेली आहे. ओके हा झाला आपला टोटलचा ग्राफ झाला. आता प्रॉब्लेम कोणता आहे आपण ऑलरेडी जे ग्राफ पाहिले त्याच्यामध्ये फक्त त्याचे 2च पार्ट पडले होते. There were only 2 parts. Now there are 3 parts. Then see here. We are going to draw from this one, from the end. आपण टोका करून बघूया. पहिल्यांदा मला सांगा ऑन फूट किती आहे सांगा 1000. बघा लक्ष द्या काय ऑन फूट मला सांगा 1000 वर मार्किंग केली बघा. ह्याला शेडिंग केली बघा. ऑन फूट वाल्याला अशी शेडिंग केली बघा. हे ऑन फूट झालं हे झालं. मला सांगा बस अँड ऑटो 750 आहे याच्यावर 750 आहे पण तुम्हाला कन्फ्युज काय होणार इथून काउंट करताना प्रॉब्लेम येणार. मग सोपं काय करायचं म्हणजे ह्या दोघांची ऍडिशन करायची 750 आणि 1000 571 किती आलं 1750. मग आता कुठे जाणार बघा हे कुठे सापडेल बघा इथे तर किती आहे 1500 आहे. बघा व्यवस्थित लक्ष द्या या दोघांच्या मध्येच येणार ना. मग मला सांग 1 लाईन गेलं की किती होणार 550 होणार बरोबर आहे. 2 लाईन गेलं 600 होणार 3 लाईन गेलं 650 4 लाईन गेलं 700 आणि 5 लाईन गेलं की किती होणार 750 होईल. म्हणून याच्यावर किती लाईन जायचं 5th लाईन इथे किती लाईन द्यायचं आपण सॉरी 5th लाईन द्यायचंय बघा. इथे टोटल 10 लाईन आहेत ना त्याची 5th लाईन ला इथे शेडिंग केली बघा. आणि याला शेडिंग वेगळी करा याला शेडिंग वेगळी याला वेगळी शेडिंग म्हणजे मला सांगा इथून एवढं किती आहे 1000 इथून एवढं किती असायला पाहिजे सांगा हे 750 पण हे टोटल आपण किती असणार मला सांगा या दोघांची ऍडिशन केली म्हणून ते 1750. मग रिमेनिंग जो पार्ट वर जो राहिला ना तो एवढा आपोआपच राहणार आहे 3250. नाही कळलं पुन्हा एकदा पूर्ण मला सांग ग्राफ किती आहे 5000 चा इथे तरी कळलं. ऑन फूट किती आहे मला सांगा 1000 हे 1000 आणि फूट वर आहे. आणि मला सांगा पुढचं कुठलं आहे ऑटो अँड बस. मग हे 750 आहे दोघांची ऍडिशन करून घ्यायची आणि मग ग्राफ काढणं इझी पडेल. 1750 या दोघांच्या मध्ये येणार कारण एका लाईनची व्हॅल्यू 50 आहे बघा. 1 लाईन गेलं की 50 2 लाईन गेलं 100 150 200 आणि 250. मग बघा याच्यावरती 250 गेलं की 1750 होतं ना म्हणून असं लाईन याला शेडिंग वेगळी केली ते पण दाखवलं बघा. बस अँड ऑटो साठी बघा अशा प्रकारे शेडिंग आहे. जो एम्प्टी बॉक्स ठेवलेला आहे तो सायकल साठी. नाही कळला नेक्स्ट बघा येवला टाउन मध्ये बघा टोटल किती होतं 3000 आलं सांगा. ऑन फूट इथे पण किती आहे 1000 आहे 1000 ला बरोबर मार्किंग केली ऑन फूट वाल्याला. आता पुढचा मी काय घेतलं होतं या दोघांची ऍडिशन करायची 1000 प्लस 500 1500 ला मार्किंग करा. 1500 ची लाईन बघा इथे मार्किंग केलं. मग मला सांगा हा जो पोर्शन येतो मधला त्याला अशा प्रकारे शेडिंग केली म्हणजे हे ऑन फूट इथून एवढा टॉपिक कशासाठी आला बस अँड ऑटो आणि रिमेनिंग पार्ट कुठला येणार सांगा वर जो राहिला तो पण सायकल साठी येणार. सेम लास्ट वन शहापूर हे टोटल तर आपण काढलं होतं 2250 सांगा मला इथे किती 500 काढलं
हे बघा हे 500 कुठलं होतं ऑन फूट. पुढचं बघा त्याच्यावरचं बस आणि ह्याची पण किती आहे 500. 500 प्लस 500 किती आहे ना 1000 येईल का, म्हणून 1000 ला मार्किंग केली. 1000 च्या इथे मार्किंग केली. फक्त याला एवढ्याला काय करायचं अशा शेडिंग करायचं. उरलेलं रिमेनिंग कोण असणार आहे सायकल वाले असणार. बघा कुठे प्रॉब्लेम असेल तर फक्त लक्षात येईल का तुम्हाला कुठे प्रॉब्लेम येतोय. हा पार्ट काढताना प्रॉब्लेम येतो म्हणून काय करायचं या दोघांची ऍडिशन करून मार्किंग करायचं.